आपल्या घरी काहीतरी नवीन येते. हक ना करत बाबांना गुड मॉर्निंग. ना तेवढं इरिटेट करतं ना, एवढी मध्येच गर्दी करून ठेवलं रे फालतू रे. तर ती नाही भेटली तर मला लक्ष ती भेटणार नाही. आरामात आरामात. हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहे तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. माझी आजचा हा तिसरा दिवस असेल डेली व्लॉगचा. खूप प्रयत्न करतो रोजचा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. माझी रोजची लाईफ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि जेव्हापासून मी हा डेली व्लॉग चालू केला तेव्हापासून फ्लाइंग रनिंगला काय झालंय काय माहिती नाही. ऑन टाइम येते 8 वाजता, 8 वाजून 8 मिनिटांनी. नाही तेव्हा जेव्हा व्लॉग नव्हता करायचा तो 8 साडेआठ वाजता यायचे आणि त्यावेळेस मला झोपायला थोडा तरी टाइम भेटायचा. आता टाइम सुद्धा भेटत नाही. पटकन फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि तुम्हाला लगेचच भेटतो. डोळे सुजलेत माझ्यात थोडीशी, झोप कमी होती थोडे दिवस झाले. अरे भाई साहब, डोळे ओपन करा पण होत नाही, एवढं ऊन कडक येते विंडोजून. माझ्या डोकं एवढं जवळ झालं आहे तर म्हणलं आता काहीतरी खायची गरज आहे. तर कॉफी पितोय, म्हटलं बिस्किट तरी खायचं. घरात बिस्किट पण नाही, काहीच नाही. माहिती नाही का डोकं जवळ झालं, कारण की होतं तरी थोड्या दिवसाला लेट झोपतोय, झोप पूर्ण होत नाही म्हणून त्यामुळे डोकं दुखत असेल माझ्या. चेस बिस्किट तर नव्हतं घरामध्ये, त्यामुळे म्हटलं आता हे फ्रूट्स खाऊन घेत. हे कधी खाल्लं नाही मी, फर्स्ट टाइम खाते. ह्याची टेस्ट बघत कशी आहे ते. एवढ्या लोकांनी हाईप क्रिएटची केली होती. ड्रॅगन फ्रूट्स खूप चांगलं आहे, खूप टेस्टी आहे, हे आहे ते आहे. ठीक आहे, एवढं काही खास वाटलं नाही मला. ठीक आहे. आज मी ऑफिसमध्ये हा नक्सा डब्बा घेऊन जातो आहे. कारण की माझा एक जो डब्बा आहे ना, मी 2-3 दिवसापासून ऑफिसमध्येच विसरतो आहे. रोज घेऊन यायला लक्षात राहत नाही आहे. आज नक्कीच तो डब्बा घेऊन येईल ऑफिसमधून. तर मग आज हा डब्बा. नक्षू नक्ष बाबा चालले. बाबा हक ना करणार, हक ना करत बाबांना. गुड मॉर्निंग. लवकर लवकर बाबा चालले. लवकर किती झोपायचं असेल ना, पण एकदा बोललं बाबा चालले तर उठून नक्कीच हक करतं ना बेटा. तर झोप छान झोप आता चाल. झोपला परत. 8 वाजून 5 मिनिटं झालेत. फ्लाइंग रनिंगला आज टाईम दाखवते 8 वाजून 15 मिनिटं. तर मला म्हणजे अजूनपर्यंत माझ्याकडे 10 मिनिट आहेत. तर आता काय रिक्षा मला इकडनं लगेचच भेटेल आणि इकडं 2 मिनिटांनी स्टेशनला. चला बंद बापरे बाप. पॅन्ट फिट आहे तर उतरायला पण होत नाही. थँक्यू. हो, रिक्षामध्ये तिघांना बसायलाच होत नाही. आली आता आमची ट्रेन. हाऊससाठी चढावं लागतं आम्हाला, कारण तिकडनं जर चढलंय तर जागा तर भेटतच नाही बसायला अजिबात. आणि इकडनं चढलं तर थोडा तरी जागा भेटते उभा राहायला तरी. चल आरामात आरामात. चढले हां, चढले तिकडनं पण. चल लवकर चल लवकर चल लवकर चल भाई, चल लवकर चल लवकर. पळ 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 पळ. अरे यार चल भेटले दोन्ही पण टेबल. त्याच टेबल ते भेटलं आणि माई आणि सनतला पण जागा भेटला. कुठला तू सनत कोणाला बसवतो आज? कुठला तू सनत? बाय बाय. सॉरी कट करायला. चले बाय 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 सेट. 9:15 वाजले आता. जेवढी फ्लाइंग रनिंग पालघरला लेट येते ना, तेवढी इथे बोरिवलीला फास्ट घेऊन येते. आणि जेवढी ऑन टाईम येते ना, तेवढं इरिटेट करते ना. एवढी थांबत थांबत स्लो स्लो येते ना, खूप हालात खराब करते. त्यामध्ये प्लस बसायला जागा सुद्धा नसते. रोजची गर्दी ते रोजची गर्दी. म्हणजे चढायला जागा सुद्धा असते, पण लोक उगीच धक्का मारा चढणार आहे बघा. उगीच धक्का मारतात उगीच. जाऊ दे रे पहिला. आरामात रे बाबा. काय भांडणं करतात नुसतं फालतू मध्ये, नुसतंच भांडणं करतात ना. गोरेगावला चेकिंग, ट्रेनची TC लोक चेकिंग करत आहेत. ब्रेकफास्टमध्ये असं काही हेवी खायचं तर इच्छा नाही आहे. फ्रूट्स खाऊन आलो होतो.
की हे बिस्किट घ्यायचं आहे मला, पण एक छोटंवालं पॅकेट बघतो कुठे ते भेटत नाही आहे. कुठे असेल, पण हा खूप मोठा होईल माझ्यासाठी. चल घेतो एक. दुसरं काही एक थम्सअप पण घेतो, ॲसिडिटी झालं थोडीशी. काय बेकार ट्रॅफिक होते यार इकडे, आणि त्यामध्ये फालतूमध्ये हॉर्नवर हॉर्न चालूच असतात. का मारतात हॉर्न कळत नाही आहे. समोरच्या व्यक्तीला पुढे जायला जागा असेल तरच ते लोक निघणार ना. उगीच चालू आहे बघ, टॅन चालूच फालतू आहे फक्त. काही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येईल की नेक्स्ट वीकमध्ये आपल्या घरी काहीतरी नवीन येतं आहे, आणि काय येतं आहे हे तुम्हाला काही व्हिडिओमध्ये समजेलच, आणि माझी कसली प्रोसेस चालू आहे ते पण तुम्हाला समजेल. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला काही ना काही कुठे ना कुठे हिंट भेटेल. थांबा भाई, रस्ता क्रॉस करता येईल ना, बघून क्रॉस करतो. फुल गाड्या इकडं तिकडे येतात. ऑफिसकडे जस्ट पोहोचलोय आणि लॉबीमध्ये लाईटच नाही आहे. लाईट बचत संघटना होते. वाव, मस्त चिकन आहे, मस्त. डोले खराब झाले, बकऱ्याचे डोले लावायचे. डोळ्यांचा आवाज पण खराब राहता, पण खराब होता. ते खाल्लं ना तेलकट. पुढे झाली 7:35 झालेत आणि अजूनपर्यंत मी आता ऑफिसमध्येच आहेत. मला खूप लेट झाला यार. आज मला असं टेन्शन आलं आहे, बोरिवलीवरून पण गाडी भेटेल की नाही माहिती नाही. धावपळ होणार मला खूप आज. गाडी पकडायची मला 4:42ची, तर ती नाही भेटली तर मला लक्ष ती भेटणार नाही. बाई साहब, टायमात पोहोचलोय मी. असं पण इथे आपले लोकल ट्रेन तर लेट असतातच. आता 7:40ची लोकल येते. 7:40ची लोकल जाते 2 नंबरवर, आणि मी पकडणार आहे 7:42ची जाते. सॉरी, 7:40 जाते 1 नंबरवर, आणि 7:42 जाते 2 नंबरवर. म्हणून मी 7:42ची पकडतोय. बापरे, जो धावलोय ना मी वेळासारखा, खूप बेकार. ही आली 7:40ची लोकल, ही आली 7:42ची लोकल. आता काही चढण्यासाठी गर्दी लागणार. पोचल रे, जाईल. ही आली लोकल 7:42. आता चढायला फुल अटॅक. भाई मागचा गेट पकड, मागचा पकड भाई. सर्व इकडे चढणार कसे चढेल का, पेटेल का चढायला. गर्दी बघा. चढ भाई, चढ. चल बाबा, एक करून चल. अरे भाई गेट तर सोड, मध्येच थांबले राजाना गेट पे. चल बाबा, चल. मध्येच गर्दी करून ठेवलं रे फालतू मध्ये. अरे खाली सोडले बाबा जिंतीन. फायनली बोरिवलीला पोहोचलोय मी. लोकशक्तीचा टाइम झालाय, पण अजून लोकशक्ती आली नाहीये. ते काहीतरी आता हमसफर एक्सप्रेस उभी आहे, ह्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर लोकशक्ती येईल. आता आली लोकशक्ती एक्सप्रेस. टाईम बघा 8:20. ह्याचा काय टाईमच नाही फिक्स, कधीही येत. खूप गर्दी आहे, डबे उलटे आलेत ना, त्यामुळे सर्व या गर्दीच्या डब्यामध्ये विराट पब्लिक असं जास्त. 9:35 झाले. जस्ट पालघरला पोहोचलोय. आता पनू येते घ्यायला, श्रुतीसोबत डायरेक्टली घरी. आणि आज श्रुती असल्यामुळे नक्स्ट आमच्यासोबत नसणार आहे, थोडा टाइमपास करायला भेटेल आम्हाला थोडा वेळ. ती चालत नाही गाडी बघा, हे बघ. गाडी आहे ना ओला, चालतच नाही, खूप ॲक्सिडेंट द्यावं लागतं मध्येच. मध्ये नको थांबतो ना. काय प्रॉब्लेम आहे गाडी कळत नाही. सर्व्हिस सेंटरला येऊन दाखवावं लागणार. बघ पण हे बघ, पुन्हा ॲक्सिडेंट दिलं बघ, परत बंद झालं. पण आहे बघ, गाडीचं काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही. ॲक्सिलेटर किती दिलं ना तरी पण बंदच पडत आहे. काय केलं जेव्हा ना. अरे परत चल, एक राऊंड मार कुठं तरी. श्रुतीत आहेस ना घरी, पुढे मारायचा.
चल यार आपण थकलाय का थकलाय पण डोळे पण दुखतात पण असं वाटलं की बाई थोडं एक राऊंड मारू कुठेतरी लहानसा चल कुठेतरी मस्त राऊंड मारू पण एक थोडासा मस्त पालघर स्टेशनपासून 10 ते 12 किलोमीटर आम्ही फिरून आले थोडं मस्त क्लायमेट आलं थंड थंड क्लायमेट झालं आहे मजा आली फिरायला थोडीशी गप्पा पण झाली आमचे आता घरी जाऊन जेवतोय खूप भूक लागली मला तर आता जेवायला काय केलं आहे तेही माहिती नाही चला बघूया पटापट आंघोळ करतोय आणि आंघोळ करून तुम्हाला भेटतो जस्ट माझी आता आंघोळ झाली आहे आता टाईम झाला आहे 10:25 जेवायला काय केलं आहे बघूयात काय केलं जेवायला हो बोंबीलची भाजी आणि बोंबील फ्राय अंड कोलबी वाह मजा येणार आज जेवायला तर 2-3 दिवस नॉनव्हेज खाऊन घेतो नंतर पूर्ण श्रावण चालू होणार आहे महिनाभर पूर्ण व्हेज या जेवायला मस्त बोंबील कोलबी अंड फ्राय भात आणि बोंबलाचं कालवण आजची आपली ही तिसरी व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओला खूप चांगला सपोर्ट देतात खूप चांगला तुमचा रिस्पॉन्स होतो आहे त्यामुळे तुमच्या मनापासून धन्यवाद असेच मला सपोर्ट देत राहा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा विसरू नका आणि काही चुकत असेल किंवा चांगलं काय करायला पाहिजे असेल मी तर नक्कीच कमेंट करून मला सांगा चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय